श्री स्वामी समर्थ. खूपदा आयुष्यामध्ये माणसं बॅड फेज जास्त जर का अट्रॅक्ट करत असतील तर ती माणसं वाईट आहेत असा अर्थ त्याचा अजिबात होत नाही. तर ॲक्च्युअलमध्ये कधीकधी एखादी व्यक्ती जास्तच चांगलीही असू शकते, ज्याच्यामुळे इतर जण त्याचा फायदा घेतात आणि नकळत तुम्ही दुःखामध्ये लोटले जातात. पण जेव्हा अशी व्यक्ती स्वतःचं आत्मपरीक्षण करते, जेव्हा ती स्वतःवरती वेळ देते, मेडिटेशन करते आणि रेकीसारख्या सिम्बॉलिक मेडिटेशनमध्ये जेव्हा तुम्ही बसता, तेव्हा ते सिम्बॉल्स तुमच्या आतपर्यंत तुमची जी सायकिक सर्जरी करत असतात, जे नको आहे ती घाण साचलेली काढून टाकते. तेव्हा नकळत डोळ्यातून अश्रू हे येतात, तुम्ही स्वच्छ होतात, तुम्ही रिलीज होतात, तुम्हाला हलकं नंतर वाटतंच. कारण दिस इज अ क्लिन्झिंग प्रोसेस आणि ॲक्च्युअली तुम्ही कोण आहात हे तुम्हाला तिथे प्रकर्षाने दाखवलं जातं. तिथे खूप जणांना आपल्याला वेगवेगळ्या जेव्हा अनुभूती येतात तेव्हासुद्धा डोळे पाणवतात, कारण कुठेतरी मन जे दुखावलं गेलं असतं ते रिलीज होतं. आणि जेव्हा तुम्ही रिलीज होता तेव्हा ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जे सफर होतात आत्तापर्यंत ते स्टॉप होतं आणि एक नवीन आयुष्य तुमच्या समोर येतं. त्यामुळे त्रास आहे म्हणजे तुम्ही वाईट आहात असा अर्थ कधीच होत नाही. तुम्ही तितकेच चांगलेही असू शकता. थँक्यू सो मच.